21व्या शतकामध्ये महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. फक्त आघाडीवर थांबल्यात का? तर अजिबात नाही. त्यांनी त्या आघाडीला कायम ठेवलंय आणि त्या क्षेत्रामध्ये आपला प्रभाव, ठसा जो आहे तो उमटवला आहे. मग कोणतंही क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये हा प्रभाव दिसून येतो आणि याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव सामाजिक स्तरामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. मग असाच प्रशासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग हा दरवेळेस वाढत चाललेला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाचा सरळ सेवेची ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यातली एक महत्त्वाचं पद आहे महसूल क्षेत्रातलं, ते म्हणजे तलाठी. आणि या तलाठी पदासंदर्भामध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. मग ह्या सहभाग जो आहे, या सहभागाला आपण लक्ष केंद्रित करत असताना महिला विशेष यामध्ये अभ्यासक्रम आणि महिलांसाठी अभ्यासाचे नियोजन कसं असावं यावरती आपण लक्ष करणार आहोत. आणि यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, करिअर ऑर्बिट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जे आहे हे आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. आणि यासोबत करिअर ऑर्बिट अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलसुद्धा आपल्याला खाली दिलेलं आहे, याला जॉईन करायचं आहे आणि अपडेट जे आहेत ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहेत. ओके. मग आता महिलांच्या नियोजनासंदर्भामध्ये करत असताना सर्व महिला, मग या महिलांमध्ये मुख्यतः कोण असणार आहे, ज्यांची पदवी झालेल्या मुली आहेत त्यांचा सहभाग आहे, त्यानंतर गृहिणी आहेत, आणि यानंतर ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्या पार्ट टाईममध्ये काम करून या परीक्षेची तयारी करत आहे, अशा महिला आहेत. मग ह्यांच्यासाठी एकत्रितरित्या कशा प्रकारचं नियोजन असावं हे आपण बघणार आहोत. मुख्यतः हे करत असताना महिलांना आपण ज्या पदासाठी तयारी करतोय या पदाचं एक्झॅक्ट काय स्वरूप आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तलाठी हे जे पद आहे, या पदाला महाराष्ट्रातील महसूल मंत्री जे आहेत यांनी त्याचं नामकरण केलं नवीन. ते काय, ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं. आणि दुसरं कोतवाल आहे, जो तलाठ्याच्या अंतर्गत काम करत होतो सज्जामध्ये, तो महसूल सेवक असं नामकरण केलं गेलेलं आहे. या व्यतिरिक्त तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक महत्त्वाचा कर्मचारी आहे, कीस्टोन आहे महसूल व्यवस्थेतला. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहाराची नोंद करीत असतो, बरोबर. त्यानंतर गावातील शेत जमिनीचा 7/12, 8 या सर्व बाबी तलाठीकडे असतो. तलाठ्याचे कामकाजाचे महसुली वर्ष 1 ऑगस्ट ते 31 जुलै एवढं आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार विविध केलेल्या सर्व महसूल खाती, रोख पुस्तके, शुल्क अहवाल इत्यादीच्या नोंदी या तलाठीकडे असतात. म्हणजे आपण ज्या पदाची तयारी करतोय त्या पदाच्या काही जबाबदाऱ्या आपल्याला माहीत असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये बघा, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला तलाठी भरती बॅच 2025-26 ही आपण चालू केलेली आहे आणि ही सध्या चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जे लेक्चर होतात, याचं वैशिष्ट्य काय असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाईम आपल्याला आहे. यासोबत मॉक टेस्ट ही उपलब्ध आहे, PDF नोट्स उपलब्ध आहे आणि व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे. यासोबतच आपल्याला काय भेटणार आहे, मेंटरशिप भेटणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची म्हणजे डाऊट सेशन हे वीकली आपले चालू होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय कमी किमती, म्हणजे किती, फक्त 499 रुपयामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला लाईव्ह फॉर्मॅट आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपल्या ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. ओके. यामध्ये बघा, पुढचं सगळ्यात महत्त्वाची, आपल्याला अभ्यासात सुरुवात कशी करावी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सुरुवात कशी करावी. मग सुरुवात कशी करावी, तर पहिले अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. अभ्यासक्रम काय आहे, कोणता विषय, किती मार्क आहे, त्याचं कॅल्क्युलेशन, आपल्याला किती पडले पाहिजे, आपण कट ऑफ जो आहे या कट ऑफच्या कितीपर्यंत आपल्याला गेलं म्हणजे आपण कट ऑफला क्रॉस करतोय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर अभ्यासाचे नियोजन, किती वेळ अभ्यास केला पाहिजे आणि कोणता विषय कधी घेतला पाहिजे याचं नियोजन असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बुक लिस्ट, कोणत्या पुस्तकातनं काय करायचं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण बघूयात. सगळ्यात अगोदर अभ्यासक्रम. अभ्यासक्रमांतर्गत या ठिकाणी किती विषय, 4 विषय आहेत. एक मराठी, एक इंग्रजी, एक सामान्य ज्ञान, एक बौद्धिक चाचणी याचा समावेश यामध्ये केला जातो. मराठी विषयामध्ये 25 प्रश्न आहे, इंग्रजीमध्ये 25 प्रश्न आहे, GK मध्ये 25 प्रश्न आहे आणि बौद्धिक चाचणीमध्ये 25 प्रश्न आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला किती आहे, 2 मार्क. म्हणजे प्रत्येकाला 50-50-50-50 गुण प्रत्येक विषयामध्ये आहे आणि टोटल
किती 200 गुणाचा हा पेपर असणार आहे. प्रश्न असणार आहे 100 प्रश्न 200 गुण. आणि ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फिट असतील तर यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे. हा कट ऑफ जो असतो, कट ऑफ काय प्रकार आहे, आता कट ऑफचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळं लागलं आतापर्यंत. एकंदरीत बघितलं तर 160 म्हणजे 160 पासून 200 पर्यंत यामध्ये तो आकडा असतो. म्हणजे आपल्याला मिनिमम 160 मार्क आपल्याला क्रॉस करायचे या पूर्ण परीक्षेमध्ये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. यानंतर बघा, अभ्यासाच्या नियोजनासंदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तलाठी भरतीसाठी महिलांसाठी अभ्यासाचं नियोजन करत असताना 6 महिन्यासाठी 4 ते 5 तासाचा एक आपलं स्ट्रक्चर निश्चित असणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे 5 महिन्यामध्ये जे एक्झाम होईपर्यंत आपलं अभ्यास किती झालं, 4 ते 5 तास डेलीमध्ये होणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याचं दैनंदिन वेळापत्रक आपल्या सोयीनुसार बनवणं गरजेचं आहे. म्हणजे मी तर वेळापत्रक तुम्हाला देऊ शकतो, पण वेळापत्रक प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे 4 ते 5 तास डेलीमध्ये इथून पुढे आपल्याला काढायचे आहेत आणि त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त अभ्यास करायचा आहे. ओके. मग आता सोमवार ते शुक्रवार हा जो शेड्यूल असेल, या शेड्यूलमध्ये जर तुम्ही तासांचं गणित बघितलं, 5 तास जर सरासरी पकडले तर 25 तासाचा एक आठवडा असणार आहे. 25 तास आपण आठवड्यामध्ये अभ्यास करणार आहोत. मग हे आठवड्याचे 25 तास असणार आहे. मग ह्यामध्ये आपल्याला कोणता विषय सुरुवात करायची आहे, सगळ्यात अगोदर म्हणजे मराठी विषय घ्या, जो आपल्याला मातृभाषा आहे, समजायला सोपा जाईल आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये याचं आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण घ्यायचा तो म्हणजे जी के. आणि प्रत्येक विषयाला एक मर्यादा ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही 25 तास मराठी आणि जी के केला म्हणजे काय झालं, 25 तासाचा हा कोटा संपला आहे. मग नेक्स्ट वीकमध्ये मराठीला तुम्ही कंटिन्यू करू शकता. मग त्या नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही इंग्लिश इंट्रोड्यूस करा, इंग्लिशला कव्हर अप करा. त्यानंतर मग गणित बुद्धिमत्ता चाचणी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जाता येणार आहे. मराठी जी के, त्यानंतर इंग्लिश प्लस बुद्धिमत्ता चाचणी, असे 4 विषय आपल्याला आठवड्यानुसार चेंज करायचे. आठवड्याला 2 विषय ठेवायचे आणि इकडे 2 आठवड्याला 2 विषय या पद्धतीमध्ये झाला. किंवा तुम्ही पूर्ण 15 दिवस मराठी पूर्ण कव्हर करा, जी के पूर्ण वाचून घ्या, त्यानंतर इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणीकडे शिफ्ट करा. आपल्या सोयीनुसार ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. यानंतर दर शनिवारचा काळखंड जो राहील त्यामध्ये आपल्याला मॉक टेस्ट द्यायचे आहेत. म्हणजे 2 तास वेळ लावायचा आणि टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आपण जेवढा अभ्यास करतोय त्या अभ्यासामधनं किती प्रश्न हे आपले सुटले जात आहे, सोडवले जात आहे, याला आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्याचं विश्लेषण करायचं आहे. आपल्या चुका ज्या आहेत, चुका शोधण्याचं काम करायचं आहे. आणि अभ्यास केलेल्या घटकाचे प्रश्न चुकल्यास त्याचे कारण शोधायची. ओके. त्याचे कारण शोधून काढायची. म्हणजे आपण अभ्यास केला एक घटक आणि त्याचे प्रश्न चुकले, म्हणजे मराठीचा समाज हा व्याकरणाचा घटक तुम्ही चांगला वाचला आणि त्याची टेस्ट सोडवली आणि टेस्टमध्ये तुम्ही समाजाचे 5 प्रश्न आले आणि त्यातले 3 तुम्हाला आले आणि 2 सोडलेत, मग 2 प्रश्न का सुटलेत याचं थोडंसं चौकशी करायची आणि त्यानुसार त्याला पुढच्या चुकू द्यायचं नाही आहे. त्यानंतर रविवारी हा वेळ असेल, या वेळेमध्ये कमकुवत विषय, तुमचा जो कोणता कमकुवत विषय आहे, जी केमध्ये असू शकतो किंवा गणितमध्ये असू शकतो. माझ्या माहितीस तो जी केमधले विषय मोठे आहेत त्यांना आधी हात लावायचे. त्यातलं विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, या विषयांना कव्हर अप करून घ्यायचं या रविवारच्यामध्ये. आणि आठवड्याभरात जे काही काम केलं आपण, या सगळ्या कामाला काय करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. म्हणजे आठवड्याभरातलं जेवढं काम करतोय त्याला रिवाईज करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मग अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप हे आपल्या आठवड्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासासाठी उपयुक्त असलेला आपण स्टेट बोर्डची बॅच ही लवकरच सुरू करत आहोत. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय,
तुम्हाला 6वी ते 12वीचे सर्व लेक्चर तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यामध्ये लेक्चर्स प्लस तुम्हाला नोट्स PDF स्वरूपामध्ये नोट्स या तुम्हाला उपलब्ध असणार आहे. यामध्ये अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे, मॉक टेस्ट असणार आहे, PDF नोट्स असणार आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी यामध्ये असेल. फक्त ही बॅच आपल्याला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणार आहे, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. आणि याची प्राईस जी आहे ही किती आहे? फक्त 799 रुपयामध्ये आपल्याला लेक्चर्स प्लस काय PDF नोट्स हे आपल्याला भेटणार आहे आणि ते आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात उपयुक्त ह्या ठरणार आहेत. ओके. यामध्ये बघा तलाठी बुक पुस्तक तयारी करतोय आपण, त्याची बुक लिस्ट माहीत असणं गरजेचं आहे. मग ही आपण अभ्यासाचं नियोजन बघितलं, मग हे नियोजन करत असताना मराठी असेल, इंग्लिश असेल, अंकगणित बुद्धिमत्ता असेल, सामान्यांना असेल, यांची पुस्तक कोणती आहेत? बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीचं व्याकरण आहे, संकल्पना स्पष्ट होतील. त्यानंतर मोरा वाळंबे सरांचं सुगम मराठी व्याकरण आणि लेखन हे पुस्तक कव्हर करायचं आहे. यानंतर इंग्रजीमध्ये आपण आलात, इंग्रजीमध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिश ग्रामरचं पुस्तक आहे. त्यानंतर MJ शेख सरांचं इंग्लिश ग्रामर आहे अतिरिक्त सरावासाठी. त्यानंतर व्होकॅब्युलरी संदर्भात पालन सुरी यांचं पुस्तक आहे, केवळ महत्त्वाचे शब्द त्यामध्ये कव्हर करायचे आहेत. आणि हे पुस्तक आपल्या ॲपमध्ये आपल्याला मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. ओके. यानंतर अंकगणित या विषयामध्ये बुद्धिमत्ता चाचणी या संदर्भात सचिन ढवळे सरांचा अंकगणित बुद्धिमत्ता ट्रिक्स आणि सरावासाठी सर्वोत्तम हे मानलं जातं. त्यानंतर पंढरीनाथ राणे हे आपल्या सरावासाठी आपण घेऊ शकतो. कोणतं तरी एक पुस्तक घेतलं तरी सफिशियंट आहे. यानंतर सामान्य ज्ञान या संदर्भामध्ये आपल्याला एकनाथ पाटलाचा ठोकळा जो आहे तो तुम्ही वाचला तो सफिशियंट असणार आहे. त्यानंतर स्टेट बोर्ड जो आहे या स्टेट बोर्डची पुस्तकं 6वी ते 12वी ही आपल्याला चाळून काढायची, ह्याच्या बाहेर प्रश्न जाणं अशक्य असतं. त्यानंतर चालू घडामोडी संदर्भामध्ये परिक्रमा नावाचं मॅगझिन आहे, किंवा आपल्याला लोकराज्य महाराष्ट्र शासनाचं लोकराज्य नावाचं मॅगझिन आहे, याचा उपयोग करू शकतो. किंवा मार्केटमधनं अभिनव भारत म्हणून एक चालू घडामोडीचं पुस्तक आहे, त्याचा रेफर करू शकतात. सिम्प्लिफाईड आहे, कोणतं तरी एक पुस्तक आपल्याला काय करायचं आहे? रेफर करायचं आहे. आणि ह्या अनुषंगाने आपलं अभ्यासाचं नियोजन हे आपल्याला करायचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. ओके. यामध्ये या व्यतिरिक्त करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपण संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच 2025-26 ही चालवत आहे. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद, महानगरपालिका, कृषी विभाग, पोलीस भरती, वन विभाग, आरोग्य विभाग, इतर सर्व सेवांचा यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध असते. मराठी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इंग्लिश असेल, सामान्यांना असेल, आणि इथं मेन्शन असलेला तांत्रिक घटक जो आरोग्य विभाग असेल किंवा ग्रामसेवक असेल, या घटकामध्ये सुद्धा आपण याचा समावेश करतो. याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे, मॉक टेस्ट सिरीज असणार आहे, PDF नोट्स असणार आहे, व्हॅलिडिटी 1 इयर असणार आहे. त्यानंतर 3000 प्लस प्रश्नांचा सराव आपण यामध्ये करून घेतला जाणार आहे. आणि फी जी आहे ती किती? केवळ फक्त 999 रुपयामध्ये आपण ही बॅच ही पूर्ण करतोय. त्यामुळे महिलांसाठी ही विशेषतः महत्त्वाचं असणार आहे. महिलांनी आजच्या लेक्चरमध्ये आपण नियोजन बघितलंय, यानुसार आपलं नियोजन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू.